तर गेल्या 36 दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये देशाला एक कळून चुकलं आणि ती म्हणजे जेनझीची ताकद. देशाच्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक असणाऱ्या जेनझीकडे यापुढे डोळेझाक करून चालणार नाही हे विरोधक आणि सरकार या दोघांच्याही लक्षात आलंच असेल. आणि म्हणूनच आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षांची जंतर मंतरवरची लगबग देखील वाढली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेनझी स्टाईलनंच त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला. मैं अभी भी जिंदा ही हूँ. तो मोदी जी, मेरी आपसे फिर से रिक्वेस्ट है. फ्रेंड्स, जंतर मंतरवर गेले 36 दिवस विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. पण सुरुवातीला त्याची ना सरकारनं दखल घेतली ना विरोधकांनी. अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण शिगेला पोहोचलं आणि आंदोलनाची धग जाणवायला लागली. नमस्कार साथियों. जंतर मंतरवर विरोधक, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटींची रीग लागली. देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं जोर धरला आणि जेनझीची ताकद विरोधकांसोबतच सरकारच्या लक्षात आली. तोवर आंदोलन किंवा पेपर फुटीवर प्रतिक्रिया न देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेनझीला साथ घालण्यासाठी सरसावले. फ्रेंड्स, जेनझीपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जेनझीची स्टाईल उचलली. आंदोलनाच्या 34व्या दिवशी मोदींनी आधी ट्विट केलं आणि मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत जेनझीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है. मोदींनी आश्वासन दिल्यानुसार दुसऱ्या दिवशी घडामोडींना वेग आला. सीजेपी आणि सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चेची गाडी ट्रॅकवर आली. मोदींच्या व्हिडिओला 30 कोटींच्या वर व्ह्यूज मिळाले. जेनझी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग यशस्वी ठरल्याचं पाहून मोदींनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एक व्हिडिओ बनवला आणि जेनझीच्या भाषेतच त्यांचे आभार मानले. थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मोदी सरसावले आणि 3 दिवसात परिणाम दिसून आला. जेनझीनं अवघ्या देशाला आपली गंभीर दखल घ्यायला लावली. जेनझीची ही ताकद विरोधकांनीही ओळखली आहे. एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता. पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. इथल्या युवा शक्तीच्या भावनेचा अनादर करण्याची हिमाकत तुम्ही करू शकत नाही हे दाखवण्याचा प्रयोग या आंदोलनाने केला आहे. या राजीनाम्याने आम्ही आमचं आंदोलन कुठेही थांबवलेलं नाही. आमचा आजचा कॅन्डल मार्च होईल. यासोबतच पुढे देखील आंदोलन सुरू राहील, कारण संसदेमध्ये मेरिटवर चर्चा झाली पाहिजे. आतापर्यंत राजकारणाच्या परिघाबाहेर राहणारी जेनझी या पुढच्या निवडणुकांमध्ये टर्निंग पॉइंट ठरणार आहे. फ्रेंड्स म्हणत मोदींनी त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केलाय तर कौतुक करत विरोधकांनीही त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न चालवलाय. वेदांत नेपसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.